नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। ऑगस्ट महिन्याची अखेर पेन्शन आलेली आहे। कोणाची 3 दिवसानंतर आलेली आहे, कोणाची 4 दिवस म्हणजे 5 तारखेला यायची ती, कोणाची 5 तारखेनंतर 8 तारखेला आली, 9 तारखेला आली, कोणाची 10 तारखेला आली। जवळपास 90 ते 95% दिव्यांगांची पेन्शन ही खात्यावरती जमा झालेली आहे। पण एक 2-5% दिव्यांगांची पेन्शन अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाहीये। त्यांची का झालेली नाही आहे, त्याचा अभ्यास किंवा त्याचं तुमचं डीबीटी झालं नसेल किंवा केवायसी झालं नसेल म्हणून तुमची पेन्शन आलेली नाहीये, तर तुम्ही जाऊन डीबीटी करून घ्या किंवा केवायसी करून घ्या। जरी तुम्हाला जे काय सप्ताह चालू होता, दिव्यांग सप्ताह चालू होता, तर त्या दिव्यांग सप्ताहामध्ये तुम्हाला तलाठी असतील, तहसीलदारांनी बोलवलं नसेल तर त्यांच्याकडून राहिला असू शकतं किंवा तुमचा नंबर किंवा तुमच्याशी संपर्क झाला असू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही परत एकदा जाऊन तहसीलदार ऑफिसला किंवा संजय गांधी ऑफिसला जाऊन तुम्ही ते केवायसी किंवा जे काही डीबीटी आहे तर ते डीबीटी करून घ्या। तुमची पुढच्या महिन्यामध्ये पेन्शन तुमच्या खात्यावरती नक्की जमा होईल। तर सुरळीत पेन्शन चालणार याच्या बाबतीत आताही सांगितलं मी, पण थकीत पेन्शनचं काय? आता भरपूर साऱ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींनी कमेंट्स केले आहेत किंवा मला विचारलंय की आमची ह्या महिन्याची तरी पेन्शन आली, चालू महिन्याची पेन्शन आलेली आहे, पण मागील थकीत पेन्शनचं काय? थकीत पेन्शनचं काय करायचं किंवा थकीत पेन्शन आम्हाला मिळणार की नाही मिळणार की आम्ही त्याच्यावरती पाणी सोडायचं? तर मी तर सांगेन की नाही, असं नाही करायचं। आपली त्या हक्काची पेन्शन आहे, आपल्याला ती सरकारने दिलेली म्हणूया किंवा आपल्याला ते आपण हक्काने मिळवलेली ती पेन्शन आहे, त्याच्यामुळे असंच का सोडायचं? ते का सोडायचं? ते काय त्यांच्या घरचं देत आहेत किंवा ते जे बोलतायत की ही थकीत पेन्शन मिळू शकत नाही तर ते काय त्यांना घेणार आहेत का, असं विचारायचं तुम्हाला हवंय का विचारायचं? किंवा आपल्याला आपल्या हक्काचं कोणाला दुसऱ्याला दिलंय का, हा प्रश्न विचारायचा पहिला म्हणजे। तर आता थकीत पेन्शन कशी मिळवू शकतो आपण याच्या बाबतीत मी सांगणार आहे, पण हे 100% वर्क करेल हे मी नाही सांगू शकत, पण निदान 90 ते 92% तरी वर्क करेल। एक 7% त्याच्यामध्ये एखाद्याला मिळणार नाही, पण बऱ्यापैकी लोकांना ती पेन्शन आपल्याला थकीत पेन्शन जी काय आहे, मग कोणाची 2 महिन्याची आहे, कोणाची 4 महिन्याची आहे, कोणाची 8 महिन्याची आहे, कोणाची 12 महिन्याची पेन्शन थकलेली आहे, तर ती मिळू शकते। तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आपली पेन्शन पहिला बघायचं की कोणत्या खात्यावरती जमा होते। मग ते पोस्ट ऑफिस होते की बँक अकाउंटवरती होते। आणि आपण बरोबर आहे, तुम्ही म्हणताय दरवेळेला म्हणताय मला डीबीटी केलंय, मी केवायसी केलेला आहे, सगळं माझं अकाउंट चालू आहे, सगळं आहे, आणि डीबीटी केल्याशिवाय तुमची या महिन्याची पेन्शन आली नसेल यात कोणतीही शंका नाही आहे, कारण तुमची डीबीटी झालेली आहे म्हणूनच तुमच्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत। आता तहसीलदार हेही म्हणू शकत नाहीत की तुमची डीबीटी झाली नाहीये किंवा तुमची केवायसी झालेली नाहीये, तर आता त्यांच्याकडे कोणताही मार्ग नाही आहे तो की बोलण्याचा डीबीटी झाला नाही म्हणून तुमची पेन्शन आलेली नाहीये। तर आता डीबीटी झालेली आहे तर पेन्शन आता यायला पाहिजे होती, थकीत पेन्शन पण आम्हाला पाहिजे होती, कारण जे काही कलेक्टर असतील किंवा जे काही वरचे अधिकारी असतील ते तर म्हणतात की ज्यांच्या जेवढ्या हक्काची पेन्शन आहे तर ती त्यांच्या खात्यावरती वर्ग केलेली असते दरमहा। पण काय होतं की खातं लॉक झाल्यामुळे किंवा खात्याला काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा खातं डीबीटी नाही किंवा केवायसी झालं नसल्यामुळे ती पेन्शन तुम्हाला वापरता येत नाही, फक्त इतकं म्हणणं असतं त्यांचं। तर आता आपण काय करू शकतो, तर आता आपण एक अर्ज लिहायचा, अर्ज म्हणा किंवा एक पत्र लिहू शकतो आपण तहसीलदार असतील किंवा संजय गांधी ऑफिसला। मग काय अर्ज कसा लिहायचा, वरती विषय लिहायचा किंवा वरती पहिला सुरुवातीला लिहायचं तहसीलदारांसाठी पत्र, तहसीलदार कार्यालयासाठी पत्र लिहायचं आपल्याला। विषय टाकायचा थकलेली पेन्शन मिळण्याबाबत, थकलेली दिव्यांग पेन्शन मिळण्याबाबत किंवा थकलेली संजय गांधी निराधार पेन्शन मिळण्याबाबत, हे तिन्हीपैकी विषय तुम्ही कोणतेही टाकू शकता। श्रावण बाळची पण पेन्शन जर कोणाची थकली असेल, वृद्धकाळ वगैरे ते हे करू शकतात काम, आणि जास्तीत जास्त लोक जर करतील हे अर्ज तर जास्तीत जास्त लाभ मिळायला आपल्याला मदत होऊ शकते, ही गोष्ट आहे। तर ते विषय लिहायचा, विषय लिहिल्यानंतर तहसीलदारांना आपण जसं पत्र लिहितो तसं लिहायचं। फक्त याच्या आधी काय करायचं, जे काय आपण बँक अकाउंट, आपल्या कोणत्या बँक अकाउंटवरती पैसे जमा होतात, पेन्शन जमा होते किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा होत असेल तर पेन्शन त्यांच्याकडून स्टेटमेंट काढून आणायचं। जर ते स्टेटमेंट देत नसतील तर आपलं पासबुक भरून आणायचं। पासबुक जिथून पेन्शन आपल्याला वाटतंय थकलेली आहे किंवा जिथून आपली पेन्शन बंद पडलेली आहे असं वाटतंय किंवा त्याच्या आधी 1-2-3 महिन्यापासून पासबुक भरून आणायचं। आणि त्या काय जास्त एंट्र्या होत नाहीत, कारण आपल्या त्या खात्यावरती फक्त पेन्शनचंच खातं असल्यामुळे त्या खात्यावरती इन आउट फक्त पेन्शन आलेली आणि पेन्शन काढलेली एवढीच एंट्री असते, त्याच्यामुळे जास्ती काही पानं भरत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना ही अडचण नसावी आपल्याला स्टेटमेंट देण्यासाठी। तर ते स्टेटमेंट असू दे किंवा पासबुक असू दे ते भरून आणल्यानंतर तिथं एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं की कोणत्या महिन्याची पेन्शन आली आहे, कोणत्या महिन्याची पेन्शन आलेली नाहीये, हे वेगळं वेगळं करून बघायचं। आपणच एका कोऱ्या कागदावरती आपण लिहून घ्यायचं
की ह्या महिन्याची पेन्शन आली आहे, ह्या महिन्याची पेन्शन आलेली नाही, दोन्ही बाजूला. आणि मग त्यातून कळतं आपल्याला की कुठून कुठपर्यंत, मग ती जानेवारी फेब्रुवारीची आली नाही, किंवा जानेवारी टू मे आलेली नाहीये, किंवा ऑक्टोबर टू जून पर्यंत पेन्शन आलेलं नाही, असं समजून जाईल आपल्याला. मग ते समजल्यानंतर काय करायचं, अर्ज लिहिताना पहिला आपलं नाव लिहायचं, आपला दिव्यांग प्रकार लिहायचा, आणि आपण कोणत्या तालुक्यातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून आहे ते सांगायचं. आणि त्याच्यानंतर आपली पेन्शन किती थकलेली आहे, मग ती जानेवारी पासून कोणाची तर मे पर्यंत असू शकते, किंवा ऑक्टोबर पासून मे पर्यंत असू शकते, किंवा जुलै पासून ते जुलै पर्यंत असू शकते, कोणतेही महिन्याचे असू दे, तर तेवढे लिहायचं. त्याच्यानंतर सांगायचं की मला ही थकीत पेन्शन मिळण्याबाबत मिळायला पाहिजेच, किंवा माझी थकलेली पेन्शन आहे तर ती मला थकीत पेन्शन माझी लवकरात लवकर मिळावी, ही एक विनंती करायची सरकार दरबारी किंवा तहसीलदार कार्यालय दरबारी आपण एक विनंती करू शकतो. ती विनंती करायची. विनंती केल्यानंतर जे काही स्टेटमेंट आपण आणलेलं आहे किंवा जे काही बँक पासबुक आपण भरून आणलेलं आहे तर त्याचे झेरॉक्स काढायचे, जेवढे पानं भरलेले आहेत तर त्याची म्हणतोय मी, म्हणजे जिथून थकलेले आहे तिथून झेरॉक्स काढायचे, ते जे शेवट ऑगस्ट पर्यंतचं, आणि ते झेरॉक्स काढायचे आणि ते झेरॉक्स त्याच्या पाठीमागे जोडायचं. त्याच्या आधी तुमचं UDID कार्ड असेल, आधार कार्ड झेरॉक्स असेल, तुमचं मंजुरी पत्र असेल, मंजुरी पत्र पण जोडायचं. या 4 गोष्टी जोडून तुम्ही त्याला ते शेवटला झेरॉक्स जोडून जे काही ह्याचं स्टेटमेंटचं झेरॉक्स जोडून तुम्ही प्रत्येक झेरॉक्स खाली एक लक्षात घ्यायचं, आपल्या हाताने सही करायची. ज्यांना सही जमत नसेल त्याने अंगठा करायचा खाली शेवटी. कारण काय होतंय की कागदपत्रांचा गैरवापर होणं हे आपण टाळू शकतो याच्यातून. या गोष्टी करायच्या आणि तहसीलदारांना जाऊन विनंती करायची की माझी ही इतक्या महिन्याची इतकी पेन्शन तटलेली आहे. त्याच्यासोबत आपण ओरिजिनल 2 डॉक्युमेंट्स पण घेऊन जायचे आणि ते तिथं द्यायचं. तहसीलदारांना भेटून तहसीलदारांना सांगायचं, तहसीलदारांचं मत काय येतं हे पाहायचं. तहसीलदार म्हणत असतील की बघूया म्हटल्यानंतर त्यांच्याकडून एक अर्ज जमा केल्यानंतर ते अर्ज जमा केल्यानंतर त्यांच्याकडे पोच घ्यायची. पोच घेऊन यायचं आणि एक 7 दिवस वाट बघू शकतो आपण. 7 दिवस वाट बघितल्यानंतर परत त्याच्यावर काय कारवाई झाली की नाही काय वगैरे याच्याबद्दल चौकशी आपण तहसीलदारांच्याकडे करू शकतो. आणि तरी पण तहसीलदार जर टाळाटाळ करत असतील तर सेम तसाच अर्ज आपल्या कलेक्टर ऑफिसला आपण करू शकतो. कलेक्टर ऑफिसला करायचं आणि सांगायचं की आमचे तहसीलदार आम्हाला याच्या बाबतीत मदत करत नाही आहेत. विनंती करायची, पहिला सुरुवातीला विनंतीच करायची, आम्हाला याच्या बाबतीत मदत करत नाही आहेत, माझी इतक्या महिन्याची पेन्शन तटलेली आहे, त्याच्यामुळे मला मी विनंती करतोय की माझी थकीत पेन्शन मिळावी. कारण बाकीच्यांची पेन्शन तर वेळेवर येते, पण माझी पेन्शन DBT केली असतापैकी किंवा KYC केला असतापैकी मला पेन्शन मिळत नाहीये. तर याच्यावरती काहीतरी कारवाई व्हावी किंवा याच्यावरती पावलं उचलली जावीत आणि मला न्याय मिळावा हे विनंती करायचं. आणि त्याचं पत्र ते आपण बाय पोस्ट रजिस्टर करून, पोस्टातून रजिस्टर करून, तुम्ही रजिस्टर करण्यासाठी काय 20-50 रुपये खर्च येतात, तर ते रजिस्टर करून तुम्ही कलेक्टर ऑफिसला, आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला तुम्ही पाठवू शकता. पाठवल्यानंतर त्याच्यावरती आपला फोन नंबर पण, त्या अर्जावरती आपला फोन नंबर पण लिहायला विसरायचं नाही. कारण आपल्याला त्याच्यावर बद्दल काय झालंय किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलंय की नाही पोहोचलंय, किंवा त्याच्यावरती कोणती ऍक्शन घेतली जाते किंवा काय घडतंय घडामोडी, तर त्याच्या बाबतीत आपल्याला संपर्क साधू शकतात. कलेक्टर असतील किंवा कलेक्टरच्या हाताखालील माणसं असतील, हे सगळे आपल्याला संपर्क साधू शकतात आणि त्याच्यावर काय कारवाई होते काय होत नाहीये तर ते समजून जाईल. तर आपण ही 2 पावलं उचलू शकतो. 2 पावलं उचलल्यानंतर मला तर असं वाटतंय की कलेक्टरांच्यापर्यंत जावं लागणारच नाही. कारण तहसीलदाराच्या लेव्हलवरतीच ते गोष्ट घडू शकते. कारण माझ्या मित्राची गोष्ट म्हणजे माझ्या मित्राची पेन्शन गेल्या वर्षी तटली होती 2024 मध्ये. तर त्याला मागील जवळपास 6-7 महिन्याची पेन्शन त्याला मिळाली होती. त्यानं फक्त इतकंच केलं होतं, मी जे सांगितलंय तर ते तेवढंच काम केलं होतं. संजय गांधी ऑफिसला अर्ज दिला होता. संजय गांधी मध्ये त्याला टाळाटाळ केली जात होती 1-2 महिने. तर त्याने तहसीलदारांना भेटलं. तहसीलदारांना त्याने त्याची खरी परिस्थिती सांगितली की त्याचे वडील एकटेच राबतात आणि ते दोघं भाऊ दिव्यांग आहेत आणि त्याच्यामुळे ही पेन्शन मिळावी किंवा आम्हाला पेन्शनचा लाभ मिळत नाही किंवा आमच्यावरती अन्याय होते म्हणून सांगितलं. त्यांनी खरी परिस्थिती सांगितल्यानंतर त्याला जवळपास 15 दिवसामध्येच त्याची जी काही मागील थकीत पेन्शन होती तर ती थकीत पेन्शन त्याच्या खात्यावरती आलेली आहे. तर तुम्ही अशी पावलं उचलू शकता आणि ती पेन्शनचा लाभ म्हणजे जी काही थकीत पेन्शन आपली राहिलेली आहे तर ते सगळं मिळवून घेऊ शकता. एवढंच मला सांगायचं होतं. आणि बाकीचं काय अजून असतील आपले, म्हणजे तरी पण थकीत राहत असेल किंवा तरी पण तुम्हाला दाद देत नसतील तर मी सांगितलेला आहे शेवटचा पर्याय आपण कलेक्टरांच्याकडे जाऊ शकतो. तर एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.